असलेले मी आता गावांचेच नाव घेतो. मी एकंदरीत चेहरे बघितले. गणोरे, दरेबंगी, धनेर, इंशी, नाळी, बांडणी, पाटगण, मोबारी, पिंपळे, बुद्रुक, खुर्द, सावरपाडा, बैताने शेरी, बैताने सुळे, लखानी, जयदर, कोसवन, निमपाडा, काठरे, दिगर, सुपले, बंदारपाडा, धुमंदर, सिरसा, दयाने, जांभळ, पायरपाडा, उंबरदे, हनुमंतमाळ, महाल, तिळगव्हाण, उंबरगव्हाण, चोळीचा माळ, पुणेगाव, उमरेमाळ, घोडीचा पाडा, अवत्यापाणी, मोरेडूब, खळीचा पाडा, मळगाव, गायदरपाडा. काही एखादं नाव राहून गेलं कारण की लोकांचे चेहरे बघत होतो. आणि रवळजी आणि देसराणीची कुठे? हा, ते देसर बैरम आपले, सॉरी बरं का, म्हणजे देसराणी धनेरचं घेतलं मी. म्हणजे मी चेहरे बघून गावांचे नावं लिहित होतो. हा, सर्वच लोक आले, पाडगणचे आले, परत आपले मोबारीचे आले, सर्वच आले, काही खडकीचे आले, कोसवनचे आले. म्हणजे मी सर्वांचं भागातलं प्रत्येकाचं, आता काठरे दिगर म्हटलं की पाडे येतातच सर्वे, पण एवढे सर्व लोक आले त्याच्यामुळे मला प्रत्येकाचं नाव घेता नाही, पण गावांची नावं घेतली मी. तसेच माझ्या समवेत सुरगाणीची मंडळी आली. आता मांद्याचा सरपंच आहे. मांद म्हणजे तुम्हाला माहिती ना कुठे आलं? गोंदुण्याच्या पहिले येतं, थोडं उंबरठाणच्या पुढे. आणि हा खुंटवीरचा सरपंच म्हणजे थोडं जरा या बाजूला जावं लागतं, उंबरठाणच्या या बाजूला. आणि एक तर सरपंच आपला, मी कुठे येतो हे बघा, हा एक इकडे पुढे, याचं तर यांनी काहीच सांगितलं नाही याची. हे बघा, हा कोकुडण्याचा सरपंच आहे. लाडगाव माहितीये का? लाडगाव फाटा. हा, मला निवडणुकीच्या फक्त लाडगाव फाट्यावर भेटले मला की भाऊ मी उभा राहू का नको निवडणुकीला. ही सगळी मंडळी होती. म्हटलं राहा उभा. आता याच्या गावात म्हणजे एकदम गुजरात बॉर्डरला आहे, गोंदुण्याच्या तिकडेच याची पंचायत आहे कुकुडणे. आता याच्या गावच्या लोकांनी प्रवेश केलाय. बंगार कुठे आहेत ती म्हणजे हातवर करा. या लोकांकडे गेल्या 40 वर्षात पाड्याला रस्त्याने होळीचा पाडा म्हणून गाव आहे. मी आता या पुढच्या रविवारी त्यांच्या पाड्यावर जाणार आहे. तिथं 50-60 लोकांची वस्ती. तेव्हा ते कोपऱ्यात बसले. दळवटला त्यांचा प्रवेश केला कम्युनिस्ट पक्षाचे. याला तर एवढा त्रास आहे, एवढा त्रास की याच्या इथं फक्त देशी दारूचं दुकान आहे, सरकार मान्य, पण याला ते बंद करा कारण की पोरं बिघडून राहिली, तरुण पिढी. बिचारा याच्यापेक्षा थोडा गरीब पडतो हा, म्हणून ते काय जरा, म्हणून यांना मी त्यांच्याबरोबर ठेवते, या दोघा-तिघांना. हे जरा टगे आहेत दोघं. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती, म्हणजे त्रास फार आहे. याचा जोडीदार एक आला नाही. मी तेव्हा गेलो होतो याच्या गावाला. मी फक्त माझा डबा त्याच्या घरी खायला गेलो तर जेपी गावीत त्याचे मुलं त्याच्या शाळेत शिकत होते, त्या माले म्हणून. तो आला नाही आज, शाळेत शिकत होते, तर ते मुलं काढून दिलं शाळेतून. तसेच आमच्या इथे शिंद्याचे सरपंच आले. परत अजून कोण आलंय? तो तिकडे आमचा चिंतामण आलाय. हे शिंद्याची मंडळी आली. ही ठराविक मंडळी बोलवली होती. ही का बोलवली होती? कारण की यांना जे मागील 9000 ते 2014 साहेबांनी जे काम केलं त्या पद्धतीची कामाची अपेक्षा माझ्याकडनं होती. मी त्या पद्धतीचं काम त्यांच्याकडे केलंय. प्रत्येक पंचायतीमध्ये तुम्ही माहिती घ्याल तर एवढी कामं केली. मी जिथं मला मतं नाही मिळाली, जिथं मला 2 मतं त्या गावाला मी कामं दिली. आता आमच्या इथे वाघ-दोंडचे सरपंच आहे. कुठे गेले? देशमुख. ते देशमुख बाजूला गेले. मी आता मागच्या रविवारी वाघ-दोंडला कार्यक्रम झाला, ते पूर्ण सीपीएमचं गाव, तरी तिथं मी 3 कोटीचे कामं दिलं आणि तिथं पूर्ण गाव राष्ट्रवादीत प्रवेश झाला. पूर्ण गावाचं. ते कुठे गेले? देशमुख. हे आमचे एकनाथ पवार सांगतील. हे जांभलेमाळचे रोकडपाडा ग्रामपंचायत. तर ते मागच्या रविवारीच कार्यक्रम झाला. सरी मंडळी होती. म्हणजे एवढंच अख्खं गाव जमलं होतं. म्हणजे तिथं कामाची पद्धत अशी, म्हणजे मी बोलत नाही, म्हणजे ते एकदा ताई गेली होती तर मी बघितलं ती काय तिथं पद्धत. तिथं बाया येतात, आपल्याकडे नाही अजून. तिथं म्हणजे ते खरं पुढाऱ्याचे तर कधी पाय धुतले नाही पाहिजे. तिथं पद्धत अशी, कुठलाही मोठा नेता आला म्हणजे माझ्यासारखा गेला तर बाया पाय धुतात. तिथं पाय धुवून त्याची पूजा करतात, त्याची आरती करतात. इतकं म्हणजे, पण मी म्हटलं माझी नका करू भाऊ, मी तर पुढारी म्हटलं की नालायक असतात 90%. मी नालायक नाहीये, त्यांच्यात मी मोडत नाही. पण सुरगाणा तालुक्यात जेवढे पुढारी झाले ना, पुढारी जे काही आजी माझी पदाधिकारी बरं का, हे नाही, फार वाईट झाले सुरगाण्यात. तुम्ही केव्हाही माझ्या बरोबर चला. खिरडी ग्रामपंचायत आहे, यांच्याकडे तरी थोडी बरी परिस्थिती आहे. राक्षस भवनच्या त्या बाजूला, बाऱ्याच्या तिकडं एकदा जाऊन या तुम्ही. मी गाड्या करून देतो तुम्हाला, सर्वांना गाड्या करून देतो. इतकी वाईट परिस्थिती आहे सुरगाणा तालुक्यात. 2 वेळेचं लोकांना खायला राहत नाही. मजुरी करून येतात. तर मी माहिती घेतो, ते काही असे लाख रुपये कमवून येत नाही. जेवढे तुम्ही टमाटे काढायला किंवा कांदे काढायला 300 रुपये रोज घेताना, तेवढेच ते लोक तिथं कमवतात या पूर्व भागात जाऊन.
आता गणपती पासून अख्खे गावात सुने झाले, फक्त दवर मंडळी असेल गावात, हे यांच्या गाई म्हशी गाई आहेत म्हणून हे लोक गावात आहेत. नाही तर निम्मा तालुका सर्व कामाला जातो. सुरगाणा तालुका निम्मा तालुका, ते काय असे 500 किंवा 1000 रुपये टाळ्या नका वाजवणार आहे. ही शोकांतिका आहे, ही वाईट गोष्ट आहे. 300 रुपये रोज आपणही कमवतो की नाही का? 250. आपण किती कमवतो? आपले लोक जातात कांदे काढायला पूर्व भागात. हा 200 पण ते पूर्व भागात किंवा आपलं तासगाव, सांगली किंवा इंदापूर, पुण्यामध्ये जातात ना, तेवढाच रोज मिळतो. फार फार 10 ते 15 हजार रुपये आणतात ते लोक घरी. एवढी वाईट परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ताईंची जर अपेक्षा, ताईंच्या बोलण्याची खंत व्यक्त झाली की हे खोरं जर माझं आहे ताईंचं, तुम्ही सर्व लोक ताईंच्या संपर्कात राहता. मला तर कधी एवढे जास्त फोन नाही करत, पण तुम्ही ताईला रात्री बेरात्री फोन करतात, ताई फोन घेते का नाही? ती ताई 3दा या भागात आली, एवढं मी आलो नाही एवढी ताई येऊन गेली एवढ्या 1 महिन्यात. बरोबर आहे का नाही? या वरच्या पट्ट्यात अजून तर गणोरे तिकडे आम्ही गेलो नाही, तिथं आहे पांढरंग भाऊ वगैरे आपले पैर. त्याच्यामुळे थोडं जरा ताईंची जी खंत होती ना, ताई त्याच्यामुळे म्हणे नाही आता एक मीटिंग लावायची, तर जल धरण भरलंय, जलपूजन करायचंय आपल्याला. जसं आज खालच्या लोकांना कैलासवासी दादासाहेबांनी फायदा करून गेला आहे, आपल्याला वरती लिफ्ट योजना राबवायच्या, लिफ्टच्या योजना. आता 2-4 दिवसापूर्वी काही मंडळी येऊन गेली. आता याच्यात गिरणा बँकेचे किती लाभार्थी सांगा बरं? गिरणा बँक माहिती आहे का नाही? किती हाल झाले लोकांचे. कुठल्या भागात आहे? पिंपळवाले कुठे भेटले का? भेटलं नक्की. हा पण ते काय झालं, शेरी बैताना. मग या गिरणा बँकेची तुम्हाला आठवण येत नाही? किती हाल झाले लोकांचे, आणि त्याच लोकांना तुम्ही येऊ देता इथं. लोकांच्या जमिनी नावावर केल्या की नाही त्यांनी? बोजा चढवला का नाही? आणि त्याच लोकांना तुम्ही इकडे येऊ देतात, काही चाटा मारतात. हे चुकीचं आहे ना. आणि फार त्यांना खुर्च्यावर बसायचं. तुम्ही बघा इथं 99% आदिवासी, फक्त 2 सोडले तर 1 ते 2 आणि ते वराडे आपले 3, नाही तर सर्वच आदिवासी बसले. हा मान सन्मान आपल्याकडे, हा कैलासवासी दादासाहेबांनी आम्हाला शिकवून दिली. नाही तर ते बघितलं मी काही फोटो, एकही वरती आपला आदिवासी नाही, सर्व खाली बसले. हा ही कुठली पद्धत आहे कामाची? माझं तुम्हाला एक सांगणं आहे की एवढे कामं जर आपण करत आहोत, कोरोनामध्ये ताईंनी ज्या पद्धतीने काम केलं, ताईंनी किंवा मी जेव्हा फिरलो, जेव्हा मागे इथं वादळ आलं होतं, पत्रे उडाले होते, मी आलो होतो मागे. मला आज बोलावं लागतं, एका शेतकऱ्याचा मागच्या वेळेस एक बैल मेला होता, आता 2 बैल मिळाले. मी बोललो होतो की त्या शेतकऱ्याला बोलून घ्या. शासन तर काय, तो 70,000चा बैल होता, तरी मी मागच्या वेळेस त्याला 10,000 रुपये पाठवले. ताईंनी सांगितलं देऊन द्यायचे. आता 2 बैल मेली आहेत, त्यालाही बोलवलंय ना, त्यालाही आपल्याला मदत करायची. कारण की शासन देतं, तू कमी देतं. आलाय ना, थांब. शासन किती देतं? 10,000. जास्त नाही देत ना. बैलाची किंमत किती राहते? आता लोक यायला लागली. इतके दिवस का नाही आली? सुखा दुःखाला माझ्यापेक्षा ताई या खोऱ्यात जास्त येते, माझ्यापेक्षा जास्त. आणि मी काय येत नाही, ताई म्हणते तुम्ही सुरगाण्याकडे लक्ष द्या, मग मी देतो सुरगाण्याकडे लक्ष. त्याच्यामुळे ताईंचा विश्वास तुम्ही तोडू नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे बरं का. मला काही नाही, माझी हे बघा, मी मोकळं बोलतो. माझी दळवटला फक्त 3 एकर जमीन आहे. ओसराण्याला 10 एकर आणि कळवणला, नाकोड्या कळवणच्या बाजूला 10 एकर. म्हणजे माझी अशी, आणि माझी म्हणजे गिरणा काटला माझी जमीन आहे, काही टेन्शन नाही. कधी कधी नकोशी वाटतं असं करायला, की काही कायम टेन्शन घेत. इतकं व्हॉट्सअपवर चालतं की बाबा काही खरं नाही. मला सांगा किती लोक आले होते 28 तारखेला? हात वर करा बरं. या भागातून पेसा कायद्यासाठी बऱ्याच गाड्या आल्या. हा, नाशिकला आले. बरं, हा पेसा नेमका काय होता? ही जी नोकर भरती होती त्यात आपल्या लोकांना नोकऱ्या लागल्या पाहिजे. 17 संवर्ग, म्हणजे त्यात शिक्षक येतो, ग्रामसेवक येतो, तलाठी येतो, बीडीओ येतो, बरेचशा अशा शिक्षक, आरोग्याच्या गोष्टी. 28ला मोर्चा झाला, त्यात चर्चा झाली की जर सरकारने मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही परत सरकारला त्याची जागा दाखवू, असं त्या मोर्चामध्ये भाषण झालं होतं की नाही? मला सांगा, तुमच्यापैकी 75 वर्षाचं कोणी आहे का? किती आहे तुमचं वय? बरं, तुम्ही 4 दिवस जेवले नाही तर माझ्यासारखं भाषण करू शकाल का? तिथं फक्त 2 लोकांनी भाषण एकदम थरथरून केली, जसे आता राऊत साहेबांनी केलं. एक भास्कर गावित आणि एक चिंतामण गावित, कारण की ते खरं उपोषणाला बसले होते, आमरण. बरोबर आहे का नाही? ते दोघं थरथर, त्यांना उभं राहता येत नव्हतं.
आपल्या माझ्यासारख्याने ठीक आहे, चार दिवस जेवलो नाही तर मी थोडं कारण की माझं थोडं अजून वय आहे, पण 75 वर्षाचं माझं एवढं जोरात करेल का? तर तुम्ही त्या गोष्टी बघितल्या पाहिजे. दहावीस साहेबांनी किती भाषण जोरात केलं. दुसऱ्या दिवशी मुंबईला गेलो, मुख्यमंत्र्यांनी मिटिंग लावली. जे मुलं उपोषणाला बसले होते त्यातला एकही मुलगा बोलवला नव्हता, एकही मुलगा बोलवला नव्हता. मी पाहिलं ते मुलं माझ्याकडे येऊन गेली. आता मागच्या आठवड्यात एक सुळ्याचाही मुलगा आहे, अशी त्याला थोडी दाढी आहे, सोमनाथ, त्याचं नाव नाही माहित. बरेच मुलं आले. मग त्या मुलांना बोलवायला पाहिलं होतं ना तिथं मुंबईला, काय नाही. मग चिंतामण गावितांचा जो काही सत्कार झाला नाही, कारण की चिंतामण गावितला जेपी गावितांची पद्धत पटली नाही. कारण की जेपी गावितांच्या 20-25 संस्था आहेत सुरगाणा तालुक्यात, आणि त्याचे सर्व शिक्षक फाईल घेऊन आले होते, असे गट्टा. चिंतामण गावितांचं हे म्हणणं होतं की हे शिक्षक कशाला फाईल घेऊन आले, आपण कोणासाठी आलोय मोर्चा घेऊन? मुलांसाठी, जे नोकऱ्या पाहिजे. मग हे शिक्षक का आले? बरोबर आहे का नाही? मी खोटं बोलत असेल तुम्ही तुमच्या चपला काढा. नाही, ही वस्तुस्थिती आहे. पाहिलं तर चिंतामण गावितांकडे चला तुम्ही, मी येतो. त्याचं आपलं नातं आहेच ना सरपंचाशी, आपल्या सुनील आणि काय का हा सुनील पवारशी. कुठे हे घेऊन कुठे गेला? जाईल कुठे गेला? नाही, त्याला पानात घेऊन येऊ ना. तर सीएम साहेबांकडे जेव्हा मीटिंग झाली, ऐकून घ्या, सीएम साहेबांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टात केस चालू आहे, आपण एक चांगले वकील लावू. तर झिरवाळ साहेबांनी सांगितलं अजून एक वकील लावायचं. त्यांनी एक नाव सांगितलं, त्याचं नाव माझ्याकडे नाही. मग तो एक वकील लावला. आणि बाहेर आल्यावर काय रातोरात काय झालं, त्यांची भेगू म्हणून खिरडी ग्रामपंचायत भेगूच ना, तिथे एक आश्रमशाळा आहे त्यांची, 1ली ते 12वी त्याची तुकडी वाढीचा प्रस्ताव रातोरात गेला त्यांच्या संस्थेची. किती तुकडी वाढ म्हणजे किती? परत 1ली ते 12वी आहे ना एक, तर अजून एक 1ली ते 12वीचं तुकडी वाढी. जेव्हा जेव्हा मोर्चे निघतात तेव्हा तेव्हा ते फक्त त्यांचा फायदा करून घेतात. हे तुम्हाला लोकांना लक्षात येत नाही. हे लक्षात घ्या सुरगाणा कळवणच्या लोकांनी. पण जेव्हा सुप्रीम कोर्टात तारीख चालू आहे, तर 15 तारखेला तरुण पोरांना माहिती असेल सुद्धा की 15 तारखेला उपोषणाला बसणार होते का नाही जेपी गावी? का नाही बसले? का नाही बसले? चला, माझा हे त्यांना प्रश्न आहे. बसले नाही. आता मला नागिन झाली होती पाठीला, मी नव्हतो, कळवणला ताई गेल्या होत्या. नंतर ह्या मंडळींबरोबर जेव्हा जेपी गावीत उपोषणाला बसले तेव्हा मी गेलो होतो. माझाही व्हिडिओ व्हायरल, पण मी सध्या मीडियामध्ये कमी आहे. पण 4 दिवसापासून हे जरा मी 5-6 लोक विकत घेतली, जरा त्यांना पगार देतो. आता हेच गरज आहे कामापेक्षा. नाही, खरं वस्तुस्थिती. किती जण रे तुम्ही? हे 10 जण मी घेतले, आता कंपनी घेतली. कामाला नाही महत्व, तुम्ही कुठे हागायला बसले, कुठे मुतायला बसले, हेच महत्वाचं चालतं व्हॉट्सअपवर. खरं ना? तर लोकांनी जरा जागरूक व्हायला पाहिजे. मी या मताचं आहे. तुम्ही केव्हाही बघा भेगूचा प्रस्ताव गेला की नाही, का नाही बसले 15 तारखेला मग उपोषणाला जेपी गावी साहेब? का समाजासाठी मग योद्धा? आता कविता राऊतचं नाव निघालं होतं, तुम्हाला माहिती असेल. तिच्यावर अन्याय झाला, तिला नोकरी देताना कविता राऊतचं. परत त्यांनी व्हॉट्सअपला टाकलं तिला क्रीडा अधिकारी म्हणून आम्ही तिला न्याय दिला. कविता राऊतचं स्टेटमेंट आहे, पेपरात आलंय, लोकमतला, महाराष्ट्र टाइम्सला. मला हे पद नको, मला डेप्युटी कलेक्टर म्हणजे आपल्याकडे प्रांत आहे ना, ते पद पाहिजे, उपजिल्हाधिकारी. कारण की एका मुलीला, तिच्या बरोबरीच्या एका पुण्याच्या मुलीला ते पद दिलंय, तिला दिलंय. तिच्या पेपरात बातम्या आहे की मी कोर्टात जाणार. कोण म्हणते? कविता राऊत. आणि एकीकडे म्हणता आम्ही तिला न्याय दिला. असं कसं न्याय दिला? माझं कसं आहे, थोडं मी फोटो काढण्यात, मीडियामध्ये मी थोडं जरा लांब पळतो. आता तुम्ही बघा, जेव्हा बातम्या आल्या तर माझ्या सुनील भुसारा, आपले सराडचेच जावई आहे, आपले तुम्हाला माहिती आहे, आमदार सकाराम भोईचे, जवाहर मोखाडेचे आमदार, त्यांच्या शेजारी मी असून तरी माझा फोटकट मारून दिला. त्या मोबाईल मध्ये सर्व करता येतं. हे पोरांना विचारा, काही करू शकतात. कोणाचा चेहरा काढायचा आणि कोणाचा लावायचा, मोबाईल मध्ये सर्व होतं. दिलं की भाऊ नितीन पवार आमदार गायब, मुंबईला नव्हते. आता मी गायब म्हणजे जे काही राजकारण झालं तुम्ही लक्षात घ्या, हे पुढील विधानसभेच्या दृष्टीने झालं. आता मला सांगा, दिलीप बोरसे कधी दिसले का? त्यांच्याबद्दल का नाही बोलले जेपी गावी? बरेचसे आमदार नव्हते, त्यांच्याबद्दल का नाही बोलले? तर हे पुढे विधानसभा कशी जिंकायची एवढंच आहे, बाकी काही नाही. त्यांना अजून शैक्षणिक संस्था वाढवायच्या आहेत. तुम्हाला माहिती असेल, एटी पवार साहेबांच्या फक्त 2 शाळा आहेत. एक नाशिकला आहे, ती वसंतदादा पाटलांनी दिली होती, आणि एक पिचड साहेबांनी इथं बेस फाट्याला आहे. 2च शाळा आहेत.
साहेबांनी नाही तर ठरवलं असतं ना 40 वर्षात साहेबांनी मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज घेतलं असतं, पण ते साहेबांनी काही घेतलं नाही. कायम लोकांचा विचार केला. तुम्हाला माहिती असेल या भागातले रस्ते कसे झाले, प्रत्येक भागातले रस्ते कसे झाले. जुन्या पिढीला माहिती आहे, तरुण पिढीला अजून माहित नाही. तेव्हाचे जे डेबाडवार साहेबाला साहेब डोंगरावर घेऊन गेले होते, तो रस्ता केला कुठला मालचा, बरोबर आहे का नाही. आता माझ्याकडनं माल पार पाडा रस्ता करायचा आहे, त्याचं टेंडर आता लवकर होईल. फॉरेस्टची फाईल फिरते. टिचकीचं धरण आपल्याला करायचंय. मागे व्हॉट्सअपला रघु फिरवलं होतं की नाही, मंजुरी मिळाली त्याच्या सर्वेसाठी. ती बघा व्हॉट्सअपला फिरलंय, पाहिलं तर मी ते पत्र देतो तुम्हाला. तेव्हा फिरलं होतं 6 महिन्यापूर्वी. टिचकीचंही धरण करायचं अप्पर पुण्यात आपल्याला. लिफ्टचं करायचं, इथून वरती लिफ्ट करायचे आहेत. आता 3 बंधारे अजून काठ्याजवळ मंजूर आहेत. अर्जुन बागुलांनी सांगितलं आश्रम शाळेला पाण्याची अडचण येते, टंचाई भासते, तिथे एक बंधारा करायचा, आपण मंजूर केला. सर्व या नदीवरती पूर्ण बंधारे, दयानेला बंधारा मंजूर केला, गणोऱ्याला मंजूर केलाय. गायदर पाड्याला मागे आपण वरती एक धरण केलंय, पाझर तलाव. वरती किती केले म्हणजे यादी जर करायला गेली तर ती वाचता येणार नाही. जसं तो बोलला ना की स्वप्नात मला लक्षात येतं की गावात कुठले काम देईल, तसं माझंही आहे. मला नंतर लक्ष येतं रात्री झोपल्या, अरे मी उंबरगावाला अमुक अमुक काम केलं. एवढी कामं केली. सुरगाण्यात तुम्ही श्रीभवनला जा, श्रीभवन, तिथं आपण 20 कोटीचं धरण बांधतोय. 20 कोटीचं मोठा माळ म्हणून गाव आहे, लाडगाव पासून उजवीकडे गेलं की माहिती आहे ना श्रीभवन, तिथं धरण करतोय. आता ओतूरचं धरण गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होतं, त्याचं टेंडर झालं. आता हे पितृपक्ष असल्यामुळे पितृपक्ष संपला की नवरात्रमध्ये त्याचं भूमिपूजन होणार ओतूरच्या धरणाचं. आता तुमच्याकडे मी बंधारपाड्याला सबस्टेशन मंजूर केलं की नाही सांगा बरं. तिथं टेक्निकल अडचण आहे थोडी जागेची. हा गावाने ठरवलं तर सर्व होईल. का सबस्टेशन मंजूर केलं, कारण की या वरच्या खोऱ्यात लाईटचा फार मोठा प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे का नाही. आता मागे आम्ही जयदर सबस्टेशनला एक नारळ फोडलं, तिथं एक 5 MVA चा एक ट्रान्सफर होता, अजून एक लावला आपण तिथं अजून एक लावला. तेव्हा सर्व ज्येष्ठ मंडळी होती इथं बसलेली. मग ते जर कामं मी करू शकतो, मला माहिती आहे कुठे काय पाहिजे, कुठे काय करायचं. जेव्हा पांडू गावितांचं एकच काम आहे, फक्त मोर्चे काढणं आणि स्वतःचा फायदा करणं, बाकी काही नाही. तुम्ही एक कधी अनुभव घ्या त्यांच्या मागील 5 वर्षात त्यांच्या काळात किती निधी आला आणि माझ्या काळात किती निधी आला. त्यांनी जर माझ्यापेक्षा जास्त निधी आला असेल मी उद्याच राजकारण सोडून देईल, संन्यास घेईल. मी माझ्या कारकिर्दीमध्ये 2200 कोटी आणला आणि त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी फक्त 97 कोटी निधी आणला. 97 कोटी. आणि जेव्हा जेव्हा आपण या धरणातून पाणी सोडायचे, मला तुम्ही किती फोन करायचे या सोळे बंधाऱ्यापर्यंत. परत आपलं सुळे डावा कॅनल, आता उजव्या कॅनलची आम्ही कॅनलची टेस्टिंग केली, उजव्या कॅनलची. त्याचंही पाणी आता पाटवीरच्या शिवारापर्यंत पोहोचलं, त्याचं जलपूजन केलं आम्ही. इथं विचारा ते बैराम बाबांना, विचारा देसराने पाड्याचे आले, विचारा तेही सांगतील. पाणी गेलं, टेस्टिंग झाली, पण नंतर अजून पाणी सोडायचं, पण लोक म्हणे शेत उपळतंय, मग बंद केलं आम्ही. पण ते कॅनलची टेस्टिंग झाली. भविष्यात मला आता माझ्या त्या लाईट गेली का, हॅलो, माझ्याकडे आता धनोलीच्या वरती अजून एक साईट आहे, नवेगावच्या खाली, तिथे एक साईट आहे, म्हणजे तिथे धरण करायचं. हे जेपी गावितला माहिती आहे. जामशेदचं धरण मी मंजूर केलं, जामशेदला त्याचं टेंडर झालं. आता आम्ही या नवरात्रीमध्ये त्याचंही भूमिपूजन करणार आहे. तुम्ही जाऊ ना जामशेदला, केव्हाही जाऊ नये. काय रे लाईट काय वायर कोणी काय ओढली का, काय गडबड केली, काय विरोधक आले. सुरगाण्यामध्ये बाऱ्याला कधी जा, तिथं सबस्टेशन नव्हतं. माझ्या कारकिर्दीमध्ये सबस्टेशन झालंय, चालू पण झालं सबस्टेशन. सुरगाण्याला उपजिल्हा रुग्णालय, जे कळवणला जसं रुग्णालय तसं आपण बांधतोय सुरगाण्यात. उंबरठाणला पण मी ग्रामीण रुग्णालय बांधतोय, ग्रामीण रुग्णालय. बऱ्याचशा आश्रम शाळेच्या बिल्डिंगांचे काम चालू आहे. कामं होतात, होणार आहेत. फक्त तुम्ही जे काही ताईंनी जे काही खंत व्यक्तीला त्याच्याकडे जरा थोडं तुम्ही गांभीर्याने घ्या. लोक येतील, बाहेर तुम्हाला चाटा मारतील. बरेचसे मी काही बाकीच्यांची नावं घेणार नाही, सुरगाण्यातून बरीच मंडळी येईल आता तुम्हाला भेटायला. काही बरेचसे जण गणपत्यांना पैसे देऊन राहिले, आता दिले, ते नाव नाही घेत मी, काय कोणाला मोठं करत नाही. काय चालू आहे काही कळून नाही राहिलं. एवढा काय समाज आपला वेडा आहे का.
आपण कोणामुळे आपला स्वाभिमान आहे तुम्हाला माहिती ना, आपल्या कैलासवासी दादासाहेबांमुळे आज आपला स्वाभिमान आहे. एक लक्षात घ्या. मी आज जे काही मुंबईला जेव्हा जातोय मंडळींनी बघितलं, सचिव लोक मला एकदम आदराने बसवतात, कारण की मी माझा काही संबंध नाही, माझ्या बापाच्या नावामुळे बसवतात. ही वस्तुस्थिती कधी लक्षात घ्या. एटी पवार साहेबांचं नाव आज एवढं आदराने घेतलं जातं की बस. त्याच्यामुळे आज ही जी काही कोट्यवधीचं कामं, त्याला अजितदादाचं तर मोठं श्रेय आहे, पण काही प्रमाणात मी अधिकाऱ्यांकडनंही मोठ्या प्रमाणात निधी घेतला. मी जेव्हा 1 वर्ष सत्तेत नव्हतो तेव्हा मी 40 कोटीचे रस्ते आणले, 40 कोटीचे. तेव्हा मनोज सौनिक म्हणून आपल्याकडे कलेक्टर होते साहेब, जेव्हा 98ला मंत्री होते ना, ते तेव्हा बांधकाम सचिव होते. मी त्यांना जसं भेटलो ते म्हणे एटी पवार साहेब हे माझे मंत्री होते, मला लगेच सही करून दिली आणि माझे रस्ते मंजूर केले. ते आता रिटायर झाले मनोज सौनिक साहेब. त्यांच्याच मिसेस आता मुख्य सचिव आहेत. त्या नाशिक महानगरपालिकेला तेव्हा आयुक्त होत्या, तेव्हा 94-95 मध्ये, तेव्हा त्या मुख्य सचिव आहेत. देवरा साहेब फायनान्सला आहे, ते जिल्हा परिषदला सीओ होते त्या काळी. मी असे कैक सचिव लोकांचे नावं घेऊ शकतो की जे कैलासवासी दादासाहेबांना ओळखायचे. कारण की नुसते मोर्चे काढून अमुक तमुक पत्र देऊन कामं होत नाही, त्याला पाठपुरावा करावा लागतो आणि त्या अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावे लागतात. नुसतं मंत्र्यांनी सही मारली आणि काम झालं असं कधीच होत नाही, एक लक्षात घ्या. आम्ही जिल्हा परिषद असताना त्या प्रमाणात कामं केली दोघांनी, आणि आमदार झाल्यावर तर त्याच्या 100 पटीने कामं केले, आणि अजूनही कामं होतील. कामं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे बाकी आहेत. मला माहिती आहे कुठले कुठले रस्ते करायचे, ह्या खोऱ्यातले, खालच्या पट्ट्यातले, ते सर्व माहिती आहे. सर्व आपले कामं होतील, निश्चित होतील, याचा मी तुम्हाला शब्द देतो. कारण की दादासाहेबांनी जी काही शिकवण दिली आम्हाला, एवढंच सांगितलं की राजकारणापेक्षा समाजकारण केलं पाहिजे. समाजकारण, समाजाचं हित पहिलं बघा. आता धनगर समाजाबाबत मोठी अपेक्षा घेण्यात आली, मुख्यमंत्र्यांनी जी काही घोषणा केली त्याचं तुम्ही एक घ्या. आता 20 तारीख परवा आता झिरवाळ साहेबांनी सर्व आमदारांची एक मीटिंग बोलवली, त्यात आता आम्ही धोरण ठरवू. कारण की काल आम्ही मीटिंग घेतली आगोण्याला, तर मोठ्या संख्येने लोक काही उपस्थित नव्हते. याच्या पुढे जेव्हा कुठलं आपल्याला समाजासाठी जे काही आंदोलन करावं लागेल त्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं लागेल, ही माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. बरं का, बरं का, टाळ्या नको वाजू. कारण की जर धनगर एकदा आपल्यात आले की आपलं वाटोळच आहे. कारण की ते पैशावाले लोक आहेत, त्यांना द्या, पण आमच्यात नका देऊ. आमचं सर्व आमदारांचं म्हणणं त्यांनाही द्या, पण एसटी मध्ये द्यायचं नाही. ते जे म्हणता ना ओरेन धनगड, ऐकून घ्या. ही जमात पूर्वी जेव्हा आपलं राज्य एक होतं, म्हणजे मध्य प्रदेश आपलं आणि छत्तीसगड, ते चिरोंच्या गड चिरोली जवळ अमरावती आणि मध्य प्रदेशमध्ये ही धनगड जात होती. आता आपल्याकडे ती बऱ्याचशा प्रमाणात कमी होऊन गेली. त्यामुळे ते धनगड नाव आहे, ते बरोबर आहे. सुप्रीम कोर्टाने आणि हाय कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली धनगर समाजाची, तरी ते प्रयत्न करतायत की कसं या एसटी मध्ये आहे. तर आपल्याला त्यांना एसटी मध्ये घ्यायचं का? तर त्यासाठी तुम्ही सर्व जागरूक राहा. या निवडणुका येतील जातील, पण एकदाची जर घुसखोरी चालू झाली आपल्यात तर काही खरं नाही आपलं. एक लक्षात घ्या, सर्वांनी एक लक्षात घ्या. तर याच्या पुढे जेव्हा केव्हा व्हॉट्सअपला काही, आता व्हॉट्सअपच महत्वाचं झालंय, त्याच्यामुळे व्हॉट्सअपवर मेसेज आला की सर्वांनी एकदम जमायचं, ही माझी तुम्हाला सर्वांना विनंती. आज इथं सांगण्यात आलं की सुरगाण्यामध्ये फक्त 5 सरपंच होते. आता सुरगाण्यामध्ये हळूहळू परिवर्तन होतंय. आता जसे ही मंडळी प्रवेश केली बंगल्यावर, आता 22 सरपंच झाले, 2-3 सरपंच थोडे मतांनी पडले. भविष्यात अजून परिवर्तन होणार, कारण की त्या लोकांना कामं पाहिजे. ह्या लोकांचं आयुष्य वाया गेलं, ह्या पिढीचं वाया गेलं. खरं खोटं बोलणार नाही, वाया गेलं. ते आता बघतायत कामं होत आहे म्हणून, कामं बघतायत ही मंडळी. एवढंच की थोडी काही मंडळी दडपणशाहीमुळे दबते, अशा काही गोष्टी आहेत. बऱ्याच लोकांना त्रास झालाय ना सुरगाण्यात पूर्वी. आता ते कळवणला जोडल्यामुळे ते जरा दंगा मस्ती जरा कमी करतो. तुम्हाला माहित नसेल, सुरगाण्यामध्ये सर्वात जास्त मटके म्हणजे 16 मटक्याचे दुकान आहेत सुरगाण्यात. एवढा मटका आहे की बिचारे लोक तिथून 2 पैसे आणतात सर्व मटक्यामध्ये घालत. आपल्याकडे तर सापडतील 1-2-4, पण आता बऱ्याच ठिकाणी कमी झालं. इथे एकदा मागे मी धरलं होतं, पुलावरती पळून गेले होते. बरोबर आहे का? बंद आहे का चालू आहे? आता त्यांची मी जेव्हा आमदार म्हणून एखादं काम करतो पण बोर्ड लागतो, तुम्हाला माहिती ना कामाचा. नितीन पवार यांनी काम मंजूर केलं. त्यांची 2 आठवड्यापूर्वी पक्षाची मीटिंग झाली.
की जिथं जिथं नितीन पवारचे बोर्ड असेल, कारण की सुरगाण्यामध्ये विकासामुळे परिवर्तन होतंय, बाकी काही नाही. ते सर्व बोर्ड काढायचे असे त्यांनी फरमान काढलं. आता इकडे बोर्ड गायब होते. तुम्ही बघा सुरगाण्यात तर केलाय, बोर्ड गायब करून टाकतात, कारण की लोकांना कामं दिसून राहिली ना, कामं दिसतात आहे. आता इथं आमच्या पांडवनी जरा विषय काढला की आरोग्याची खरं मोठी समस्या आहे. 9 तारखेला राज्यपाल महोदय आले होते, तुम्हाला माहिती असेल. राज्यपाल तुम्हाला माहिती आहे ना, नाशिकला आले होते. तिथं मी आणि खोसकर साहेबांनी विशेष करून आरोग्याची ही अडचण आम्ही सांगितली की आदिवासी भागात डॉक्टर काम करायला तयार होत नाही, त्याच्यासाठी थोडा आपण कडक कायदा करावा. तर ते राज्यपाल महोदयांनी एवढं सांगितलं की मी लवकरच तुमची सर्व आदिवासी आमदारांची एक मीटिंग घेतो, तर तुम्हाला जरा जास्त वेळ देतो, कारण की त्यांना ते पुरे झारखंडला काम केलंय, त्यांना जरा आदिवासींची आवड आहे. तर त्यांनी काय केलंय, त्यांच्या इथं आता त्यांनी एक कक्ष उभारलाय, त्यांनी एक कार्यालय आपल्या आदिवासींसाठी. एक लक्षात घ्या, तो राज्यपाल महोदय हे काय आपल्या समाजाचे नाही, पण त्यांनी राजभवन मुंबई इथे त्यांनी एक कक्ष उघडलाय. काय अडचणी असतील त्याबाबत ते आपल्याला तिथं आपण तक्रार करायची. ते लवकर तिथं माणसं नेमणार आहेत, ते फोन नंबरही देणार आहेत. आम्हाला त्यांना भेटल्यावर इतकं छान वाटलं की हा माणसाला आदिवासींबद्दल एवढी कशी आस्था आहे. म्हणून त्यांनी त्या दिवशी एक घोषणा केली की नाशिकला आता आपण एक आदिवासी विद्यापीठ करायचं. आपली आदिवासींसाठी मोठी विद्यापीठ होणार आहे इथं. त्याच्यामध्ये 80% आदिवासी मुलांचं हे राहील सर्व, आणि 20% इतर समाजात जनरलसाठी सर्व. तर एवढी जर तो माणूस आपल्यासाठी करू शकतो, तर ते जे काही ह्या काही डॉक्टर तर काही बाकीचे ग्रामसेवकही थांबत नाही, तलाठी थांबत नाही, ही मोठी एक समस्या आहे. त्याबाबत ते आमची एक मीटिंग घेणार आहे. निश्चितच त्या मीटिंग मध्ये, कारण की राज्यपालांना बरेच अधिकार असतात पेसा कायद्याच्या अनुषंगाने, तर ती मीटिंग लवकरच ते लावणार आहे. झिरवा साहेब आम्हाला वेळोवेळी, ते उपाध्यक्ष असल्यामुळे ते आम्हाला वेळोवेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला फारच मदत होते. आपले जे काही आदिवासी आमदार आहेत सर्व व्यवस्थित आहे, कोणाची काही म्हणणं नाही, ते समाजासाठी सर्व झटत आहे. आपली एक पुण्याचं फोरम आहे, डॉक्टरांचं फोरम, ते सुप्रीम कोर्टामध्ये तुम्हाला माहित नसेल, एक तासाला उभं राहण्यासाठी 5 ते 10 किंवा 15 लाख रुपये लागतात. वकील घेतात, वकील. त्यासाठी सर्व आमदार मदत करतायत त्यांना, काही त्यांच्या खिशातून कारण की त्यांची ऐपत नाही ते डॉक्टरांची एवढी, पण तेही बिचारे करून राहिले, आपले आमदारही करून राहिले. असं काही नाही की आमदार लोक करत नाही. आता मध्ये सांगण्यात आलं की मी जेवण दिलं, जेव्हा उपोषणाला मंडळी होती ना तेव्हा मी जेवण दिलं, झिरवाळ साहेबांनी जेवण दिलं, आणि आपले जेवण दिलं, बोरसे साहेबांनी पण जेवण दिलं त्या मुलांना, आणि खोसकर साहेबांनी पण जेवण दिलं. त्याचे महिनाभर बसले होते ना सर्व. पण हे सांगायच्या गोष्टी नसतात, हे सांगायचे नसतात, कारण ते आपलेच मुलं होते, समाजाची होती. ह्या भागातील माझ्या सर्व तरुण वर्गाला विनंती आहे की तुम्ही जरा आता उद्यापासून जरा जॉब विचारायला चालू करा. की 15 तारीख गेली, आज आली 20 तारीख, 20च ना, 21. तो उपोषणाला का नाही बसले? आमरण तुम्हाला माहित नाही आमरण उपोषण कशी राहतात. खिशात काजू बदाम ठेवायचे, लघवीच्या नावाखाली जायचं आणि खाऊन यायचे, कारण की भाजीपोळी खाता येत नाही ना, काजू बदाम खातात लोक. हे काही आमरण करताना एक लक्षात घ्या. मी त्या पोलिसांना बोललो होतो, मुतायला जरी गेले तरी पोलिस जाते मुताय, पण ते बिचारे घाबरतात जरा, नको आमच्यावर मारजोड व्हायला. मी बोललो होतो पोलिसांना, त्या सीपींना, कारण की लोक काय करतात, लघवीच्या नाव खाते, खाऊन येतात, काजू बदाम खातात, कारण की ते छोटे राहतात ना. बरोबर आहे का नाही? आता मागच्या आठवड्यात इथं राक्षस भवनच्याही महिला येऊन गेल्या, धरण बघायला आल्या होत्या. तुम्हाला माहित नसेल, महिला आल्या होत्या. राक्षस भवन हे गाव आहे बाऱ्याच्या खाली, तिथं राक्षसाचा असा पायाची ठसा आहे, म्हणून ते राक्षस भवन, भवाडा ग्रामपंचायत, तेही धरण बघून गेले. लोकांना म्हणजे इथे येणं म्हणजे इतकं वेगळं वाटतं, कारण की मी एकदा जयंत पाटील साहेब मंत्री असताना घोडी म्हणून गाव आहे, घोडी, तिथं मी गेलो तर त्या लोकांनी अक्षरशः, नाही आम्हाला धरणच नको, धरणच नको. का नको? की इथं लोकांवर खूप अन्याय झाला आपल्याकडे, असे ते सांगतात, मूर्ख. आता इथं कुठल्या लोकांवर अन्याय झाला? साहेबांनी एकदम, आता यांची जमीन किती गेली 25 एकर, तरी बसले नाही इथं. हा माणूस बसलाय नाही तर यांनी मला शिव्या दिल्या असता की नाही, किंवा साहेबाला दिले नाही यांनी जमीन, काय अन्याय झाला असे सांगतात. आता एक माझ्याकडे दुमी म्हणून साईट आहे, दुमी माहिती आहे का? भनवडच्या खाली, सुरगाण्याच्या आधीच आहे. तिथं आपण एक मोठं धरण करतोय. तिथं त्याचा जास्त फायदा हा दिंडोरीला होणार आणि निम्मा फायदा सुरगाण्याला होणार आहे. तिथं ज्याची जमीन जाती, गवळी म्हणून नाव आहे, पाहिलं तर तुम्ही केव्हाही चला. आम्ही चिकाडीला आता मी एक कार्यक्रम घेतला,
ही पण मंडळी होती. त्या माणसाचं बोलणं आलं, जर भाऊ तुला जर लोकांनी मत दिलं तरच मी जमीन देईल. त्याची 12 एकर जाते, 12 एकर. हे म्हणजे सांडव्यात बांधकामात. तुम्ही माझ्यावर केव्हाही जा तिथं, तिथं बरीचशी गवळीच कंपनी. तुम्ही केव्हाही जा, मी नाव देतो, फोन नंबर देतो, त्याला भेटा. का देतोय? त्यांनी बघितलंय की कामं होत आहे, विकास होत आहे, म्हणून तो त्याची 12 एकर कशाला देतोय? मग लोक काय देत आहेत की त्यांनी सोचलंय सुरगाणा तालुक्यात एवढं वाईट परिस्थिती आहे. राज्य सरकारने सुरगाणा तालुका हा मागास तालुका म्हणून घोषित केला आहे. बरं का, एक लक्षात घ्या, मागास. आकांक्षित शब्द वापरला, आकांक्षित म्हणजे मागास. हे सगळे मागास आहे. आता यांना असं बोललं तर किती वाईट वाटेल. हे कोणी घोषित केलंय? सरकारने. कारण की ते सेन्सेक्स जे काही येतात ना, त्यांचं दरडोई उत्पन्न वगैरे, आता यांना जर असं किती टोचत असेल. हे कोणामुळे झालंय? काय माझ्यामुळे झालं का? 40 वर्ष कोण होतं आमदार? ते 40 वर्ष होते. 80 पवार साहेब 40 वर्ष होते. 80 पवार MA शिकले होते, तेही ग्रॅज्युएट आहे. का विकास केला नाही? विकास केला तर लोक मोर्चाला येणार नाही, म्हणून त्यासाठी त्यांनी विकास केला. सुरगाणा तालुक्यात मोर्चा म्हटला की बाबा भाकरी पोळी बांधून घेऊन जातात, आणि गाडीत तर 35 लोक बसतात बरं का यांच्याकडे. आणि आपल्याकडे जर एखादी सभा म्हटली तर 10च येणार एकदम आपल्याकडे. काय येणार की आपला विकास झाला. यांना विकासाची खूप अपेक्षा आहे. एक लक्षात घ्या, 35 लोक बसणं सोपं नाही. आणि ते फार मुंबईपर्यंत, नाशिक पर्यंत येतं माझ्याकडे. तर मी बघितलं, 35 लोक सोपं नाही ना क्रुझर मध्ये. तर ते JP गावीची ही कामाची पद्धत आहे. विकास जर केला असता तर हे लोक माझ्यावर मोर्चाला पोळी भाकरी घेऊन आले नसते. तर जरा एकदम तुम्ही केव्हाही सांगा, मी तुम्हाला गाड्या करून देईल. तुम्ही जरा खालच्या पट्ट्यात फिरून घ्या. घाटमाथा तर जरा ह्या कळवणच्या विचाराचे लोक आहेत सर्व. घाटमाथ्यावरती हे बोरगावचा पट्टा, पण खाली तुम्ही जर गेले ना, फार वाईट परिस्थिती. आता घरं एकदम तुम्हाला माणसं तुरळक मिळतील. थोडं जरा एकदा वेळ काढा. ज्यांना इच्छा असेल मला फोन करा, मी गाडीचं भाडं डिझेल देईल. थोडं फिरून या. बऱ्याच ठिकाणी नुसते नारळ फोडले, रस्ते काही केले नाही. तोरण डोंगरीचं मी मंडपाचं बोललो, ते झालं नाही. काही ठिकाणी तर तुम्हाला माहित नसेल, आता ते कुकुंड्याला आपलं गोंदुनेला सिमेंट बंधारे करताना तिथं JP गावीचा हनुमंत माळ म्हणून खाली गाव आहे, बोबळी बोबळीच ना, खडी क्रेशर आहे. त्याची जर खडी घेतली नाही की तो गाड्या धरून देणार, ठेकेदाराला जाम करणार. खडी क्रेशर आहे त्याचं. त्याची खडी घेतली तरच बांधकाम करता येईल, असा नियम आहे. त्याचं एक असं राजकुमार आहे पोरगा, तुम्ही बघितलं असेल, एवढंच आहे माझ्या खांद्या एवढा राजकुमार. त्याचं नाव इंद्रजित आहे. फार बाबा ठेकेदारांना जाम करून टाकतात, कामच करू देत नाही. माझी खेळमध्ये बिचारे घेतात खडी, फायदा त्याचा. तो श्रीमंत आणि तिथला आदिवासी गरीब. आज आपल्याकडे प्रत्येकाच्या इथं बघा, पिकअप दिसेल, मोटरसायकल दिसेल, बलेरो तरी दिसेल, किती गाड्या दिसतात, ट्रॅक्टर दिसेल प्रत्येकाच्या इथं. बरोबर आहे का नाही? 4-5 वर्ष जुना ट्रॅक्टर झाला, लगेच आपण नवीन ट्रॅक्टर घेतो. बरोबर आहे का नाही? मग म्हणजे 2 पैसे आले ना, ते कोणामुळे आले? यांच्यामुळे आले. त्यात काही माझं काही नाही. आणि यांच्यामुळे तुम्ही मला निवडून दिलंय, यांच्यामुळे. आता काय मी जर यांचा मुलगा नसता, तुम्ही मला काय निवडून दिलं असतं का? बरोबर आहे का नाही? तर आज आपल्याकडे 2 पैसे चांगलं झालंय. तर तिथं तसं नाही ना. तिथं फक्त एकच माणूस श्रीमंत झालाय, JP गावी श्रीमंत. इथं जरी तुम्ही पवार साहेबांच्या पुण्याने आम्ही श्रीमंत झालो, तर साहेबांनी त्यांच्या बरोबरीने लोक समाजालाही श्रीमंत केलंय. हे बरोबर आहे का नाही? नाही, ही वस्तुस्थिती आहे का नाही? केलंय ना. मग तर तेवढंच माझी तुम्हाला विनंती आहे, निवडणुका येतील जातील, तुम्ही मला मत द्या नका देऊ, पण ती ताईंची जी खंत आहे ना, जो काही ताईंनी खंत व्यक्त केला, तो तुम्ही लवकरात लवकर तुम्ही तो भ्रम दूर करावा, ही माझी तुम्हाला आग्रहाची विनंती. अधिक वेळ झालाय, आपण आज सर्व आला जलपूजनाला आणि एवढ्या वेळ बसले. ऐका 1 मिनिट दीपक, आता इथं तरी आपले बरेच जण लघवीला जायचे. तुम्ही जर कम्युनिस्ट पक्षाचे असेल ना, मुद्दायला उठता येत नाही. 4 तास ती मूठ भरून धरावं लागते. त्या अल्बनला मीटिंग राहते, हे सांगतील नवसो गायकवाड. इथं तरी बरेच जण उठले, जाऊन परत आले. फार वाईट आहे. म्हणजे बाई माणसाला तर उठता येत नाही, उठला तर त्याची खैर नाही. नाही खरं ना, आपल्या बरेच जण गेले का नाही? आपल्याकडे लोकशाही, याला लोकशाही म्हणतात. त्याला मला कधी कोणी म्हणतं का आमदार साहेब? हे लोक चुकून म्हणतात. मला सर तुम्ही भाऊच म्हणता ना, मला आवडत नाही ते आमदार म्हटलेलं. साहेब म्हटलं की तो गेला हवेत, कधीच म्हणायचं नाही.
तुम्ही त्याला मतं देता म्हणून तो साहेब आहे, पण त्याला साहेब म्हणू नका, कोणी असो. ही जरा लोकांनी वाईट प्रथा पाडली. त्याच्या काय पाया पडणं, त्याला डोक्यावर घेणं, कुठे काही नाच गाणं राहिलं की त्याला खांद्यावर घेणं, कशाला घेता? कुठल्याच आमदाराला घ्यायचं नाही. उलट त्याच्याकडनं सर्वांनी हक्कानी काम करून घ्या. आमदार असो, जिल्हा परिषद सदस्य असो, पंचायत समिती सदस्य, सभापती, हक्कानी काम करून घ्या. एक लक्षात ठेवा, इथं तुम्ही सर्व आलात आणि एवढं माझं ऐकून घेतलं, मला वेळ दिला, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. आणि जे काही अडचणी असल्या भविष्यात आपण 100% पूर्ण होतील, त्याची काही काळजी करू नका. अजितदादांचा हात माझ्या पाठीशी असल्यामुळे कामं पटकन होतात, त्यात काही अडचण नाही. एका सामान्य आदिवासी आमदाराचे जर 2200 कोटी 5 वर्षात येऊ शकतात, तर पुढील 5 वर्षात निश्चित 5000 कोटी येतील. एक लक्षात घ्या. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.